ते 7.5 म्हणजे पीक पीक जेव्हा वाढत राहतं का तेव्हा तो हे होत राहतो काय जमीन क्षारतेकडे जात राहते कारण ती जमीन अपविष्ट पदार्थ सोडित राहतं पुन्हा क्षार जमा होत राहतात आणि जेव्हा कुजण्याची क्रिया थेट जागेला होती तर ऍसिड बनतं ऍसिड आणि अल्कली जेव्हा एकत्र येते तेव्हा जमिनीचं पीएच न्यूट्रल होतो की त्याचे बनवायचं विज्ञान आहे 6.5 ते 7.5 म्हणून आपली पिकं चांगली येतात या सरडीवरचे आणि बऱ्याच लोकांना हा भ्रम आहे का बाबा बेडवरती असलं म्हणजे मग आपलं जमीन तर खाली बेडवर मग पाण्याचं कसं माती म्हणजे आपण कधी समजूनच घेतली नाही माती म्हणजे 98% माती फक्त झाडाला उभं राहायचं काम करते आणि आधार द्यायचं काम करते 1.5% मातीमध्ये खनिज कण आहे आणि 0.5% सेंद्रिय कर्ब आहे एवढ्यावर आपलं पिकाचं पालन पोषण होतं हा डोक्यातून भ्रम काढून टाका का मातीमुळे आपलं पीक लहानचं मोठं होतं फक्त आतमधले 1.5% खनिज कण त्यांचं चिलेशन करून ते सूक्ष्मजीव त्यांना खाऊ घालतात आणि त्याच्यावर आपलं पीक लहानचं मोठं होतं असं काही झालं नाही ना 50 वर्षापासून एखादं 1 किलो माती मोजून घ्या एकदम ड्राय झाली माती 1 किलो मोजून घ्या तिच्यावर 10 वर्ष पिकं काढा परत ती माती मोजा तिचं वजन तुम्हाला तेवढंच भेटन हा कधी आपण विचार केला का आपण 10 वर्षापासून पिकं घेऊन मातीच कमी व्हायला पाहिजे ना माती कमी नाही होत हे फक्त त्या आम्लावर तयार होणारं पीक आहे त्याचे काय झालं सगळ्या गोष्टी आपण बिघडून टाकल्या जमीन आपली पिठासारखी झाली नांग करू विज्ञानात सांगतं का सुपीक जमिनीवर 17 किलोपेक्षा 1 स्क्वेअर फूट जमिनीवर 17 किलोपेक्षा जास्त भार नको फक्त 17 किलो आज तुमचं ट्रॅक्टरचं वजन किती आहे आणि त्याच्या पाठीमागे हायड्रोलिकचं वजन किती आहे 3 टन कशी काय जमीन येईल म्हणजे कशी जमीन पिकल तुम्ही जिला आपण आपली काळे म्हणतो शोका ना काळे आहे का तिला आपण उघडं करून टाकलं ना तिला झाकून ठेवा जिला आपण खरी आपली काळे म्हणतो जिच्यावर आपण काही वर्षापासून पिढ्या पोट भरू राहिलो तिला आपण उघडे केला आज कारण आपण नांगरणीचे खूप मोठे तोटे जेव्हा आपण नांगरता पूरक मानवाचे घरदार पोरं मोडून टाकतो त्यांची कॉलनी चढ तुटून जाते आणि ती सायकल तयार व्हायला पण ते 2 वर्ष लागतात परत तुम्ही दुसरं पीक घेता पण ते मोडून टाकतं म्हणजे तुम्ही नुसतं त्याला म्हणजे काय त्याचं पूरक कसं काढून लावलं शेतीचा